आज पाऊस खूप पडत होता आणि नदीला पण पाणी आलेलं मित्रांनो, भरपूर पाणी आलेलं. म्हणून आज खोणीच्या साहाय्याने कुर्ले पकडायचा विचार केला. तर आता खोणीमध्ये मी कुर्ल्यांसाठी कोंबड्याची आतडी लावत आहे. आतडे आतमध्ये टाकले गट्टा बांधून आणि आता तो खोणीला बांधत आहे. तर बांधून पूर्ण झाला, आता खूण बांधतोय. खूण एकदम घट्ट बांधून घेतली. तर आता चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो खूण कशी लावतात नदीमध्ये ते. हे बघा, आता खूण माझी रेडी आहे कुर्ले पकडण्यासाठी. आता चाललो मी नदीला पाणी पण भरपूर आलेलं आहे. तर आजच काहीतरी कुर्ले भेटू शकतात. बघूया आज काय भेटते ते आपल्याला. तर बघा मित्रांनो, नदीला केवढं पाणी आलेलं आहे. तर नदीला पाणी भरपूरच होतं. तर आता इथे उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. पायऱ्यावर उतरून आता बघूया खूण लावायला कुठे भेटते. मला भिजायचं नाही आहे, वरूनच खूण लावणार. आता हे खूण घेऊन मी उतरलो नदीत. तर वरूनच बघतो, ट्राय करतो लावायला भेटते का. पाऊस सतत पडत असला तर भिजायला कंटाळा येतो. तर मंडळी, आता खूण लावण्यासाठी मी थोडा खाली उतरून बघतो, ट्राय करतो. खूण एकदम साईडला, जिथे एक कुर्ल्या आतमध्ये जाऊ शकतात अशा साईडला लावावी लागते. आणि ती कडेला टेकली पाहिजे. नाही टेकली तर मित्रांनो त्यात पाण्याच्या प्रवाहामुळे ते होऊ शकते किंवा वरती राहू शकते. त्यामुळे त्यात कोण कुर्ले वगैरे जाऊ शकत नाही. म्हणून ते काट्या वगैरे पुरून आता मी लावत आहे सारखे तिला. तर आता खूण लावून झाली आहे मित्रांनो. बघूया खुणीमध्ये आता केवढे कुर्ले भेटत आहेत ते. आता 3 तासानंतर खूण घेऊन आलो मी जाऊन नदीमधून. बघूया कुर्ले भेटलेत की नाही. दिसत आहेत आतमध्ये कुर्ले आहेत थोडे थोडे. बघूया किती भेटत आहेत ते. तर पहिले गाड वगैरे सोडून घेतो आणि त्या आतमध्ये कुर्ल्यांसाठी खाण्यासाठी जे लावले होते आतडे ते काढून बाजूला ठेवावे लागतात. ते बाजूला ठेवतो. ती पिशवी बांधली होती, त्याची अडकत होती. ती जरा ताकद लावून बाहेर काढून ठेवली. त्यात कुर्ले आणि 2 खवळे मासे पण भेटले आहेत. ते का आम्ही मासे खात नाहीत, त्यांना नदीत सोडणार नंतर लगेच. तर आता कुर्ले काढून घेतो, बघूया किती भेटत आहेत ते. तर बघा मंडळींनो, कुर्ले भेटलेले आहेत. तुम्हाला दाखवतो, एवढे कुर्ले भेटले आहेत. अजून पण 2-3 कुर्ले कोणीमध्ये आहेत, ते काढतो. ते बघा आले. असे कुर्ले साईडला लपून राहतात. त्यांना जरा खूण इकडे तिकडे हलवून काढावे लागतात. तर बघा मित्रांनो, सगळे कुर्ले काढून झालेले आहेत. भेटलेत 15-20 तरी कुर्ले असतील आतमध्ये. आता मी ह्या भांड्यातून दुसऱ्या भांड्यात काढून ठेवतो, नाही तर त्या कुर्ल्या पळून जातील.
हे एक कुर्ले करून काढून घेतली. त्यात 2 खवळे आहेत, त्यांना सोडायचं आहे, ते सोडणार. ह्या बादलीला झाकण नव्हतं, त्या बादलीला झाकण आहे, त्यामुळे ते कुर्ले त्या बादलीतून या बादलीत काढून ठेवणार, नाहीतर हे वरती येऊन पळून जाऊ शकतात. बघा मित्रांनो किती कुर्ले भेटले आहेत ते. ह्या तर एका कुर्ल्याने खवळ्याला डेक्यातच पकडून धरले. कुर्ले काढून झालेले आहेत. आता त्यांच्यावर त्या बालडीवर ढाकण लावून त्यांना बंद करून ठेवणार. त्याच्यानंतर पुन्हा एकदा खूण लावली होती, त्याचा व्हिडिओ करायला भेटला नाही पाऊस खूप असल्यामुळे. तर आता जाऊन पुन्हा एकदा 4 तासाने ही खूण काढून घेऊन आलो. बघूया आता त्या खुणीत केवढे कुर्ले भेटत आहेत ते. ह्यात पण बरेचसे कुर्ले भेटलेले आहेत. मला वाटतं 15 ते 20 कुर्ले असू शकतात, मोजले नाहीत. बघूया किती भेटत आहेत ते. कुर्ले खुणीतून बाहेर काढण्याची एक कसरतच असते. तर खुणीतून सगळ्या कुर्ल्या पुन्हा काढून घेतल्या आहेत. बघा थोडा कचरा पडला होता, तो शोधून काढतोय, आतमधून बाहेर टाकतोय. बालडीमध्ये अजून कुठे कचरा दिसतोय का बघत आहे. बघूया दिसतोय का, असेल तर काढून टाकतो. तर कचरा नाही दिसत आहे तेवढा काय आतमध्ये. तर सगळ्या कुर्ल्या काढून झाल्या आहेत. तर थँक्यू मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि धन्यवाद.